नमस्कार, स्वागत आहे तुमचं पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण मिश्र डाळीचे अतिशय पौष्टिक तसेच क्रिस्पी डोसे पाहूया। अतिशय हाय प्रोटीन असा नाश्ता आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। डाळीमध्ये मी इथे 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ, त्याचबरोबर आपण 2 चमचे इथे मसुरीची डाळ घेऊया। त्याचबरोबर तुरीची डाळ देखील घेऊ आणि अर्धा चमचा आपल्याला लागणार आहे मेथी दाणा। आता इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊ। सर्वप्रथम तांदूळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसुरीची डाळ आणि त्याचबरोबर मेथी दाणा। इथे मी सर्व साहित्य या छोट्या वाटीने मोजून घेतलेले आहेत। कुठलीही एक वाटी घेऊन त्याने सर्व डाळी आणि तांदूळ मोजून घ्यायचे। आता हे डाळ आणि तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, म्हणजे त्यामधील सर्व स्टार्च निघून जाईल। इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी टाकूया आणि 4 ते 5 तास छान भिजवून घेऊया। 4 ते 5 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले हे डाळ आणि तांदूळ किती छान फुललेले आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया। इथे मी हे साहित्य मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याला थोडंसं मी दाणेदारच ठेवलेलं आहे। आता एक मोठं पातेलं घेऊन यामध्ये ही पेस्ट काढून घेऊ आणि सर्व डाळ आणि तांदूळ असेच आपण वाटून घेऊया। शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे मिक्सरला चिटकलेली सर्व पेस्ट सहजगत्या निघून जाईल। आता हे पाणी आपण मिश्रणात घालू आणि 2 ते 3 मिनिटे हे मिश्रण छान फेटून घेऊया। इथे हे मिश्रण मी छान फेटून घेतलेलं आहे। आता आपण याला झाकून 10 ते 12 तास आंबविण्यासाठी ठेवू। इथे 10 ते 12 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान फुललेलं आहे आणि किती छान जाळी पडते, म्हणजेच आपलं हे पीठ छान आंबलेलं आहे। हे पीठ एकदा छान कालवून घेऊ। सध्या आपल्याला हवं तेवढं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊ। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण छान फेटून घेऊया। आता इथे हे आपलं डोस्यासाठीचं पीठ बनवून तयार आहे। आता आपण डोसे करायला घेऊ। इथे मी गॅसवरती एक तवा तापवत ठेवलेला होता। हा तवा आपण फडक्याने छान पुसून घेऊ आणि एक पळीभर बॅटर घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान पसरून घेऊया। डोस्याचं बॅटर हे नेहमी अलगद हातानेच पसरवायचं आणि जेवढं फास्ट होईल तेवढं हे बॅटर आपण पसरवून घेऊ, म्हणजे आपले हे डोसे छान पातळ होतील। इथे हे माझं डोस्याचं बॅटर छान पसरवून झालेलं आहे। आपण 2 मिनिटे याला हाय फ्लेमवर छान खरपूस भाजून घेऊ। आता साईडने तेल सोडून घेऊया। तेल ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आणि डोशाच्या कड्या लूज करून घेऊया। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे डोसे छान खरपूस असे भाजून होतात आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख येतो। आता आपण हे डोसे काढून घेऊया। इथे मी डोसे चटणी बरोबर सर्व केलेले आहेत। ही विदाउट कोकोनट चटणी आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। हे डोसे अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट होतात। तर हा हाय प्रोटीन नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा।
आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.